Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. हॅलो एव्हरीवन, स्वागत करतो मी आपले सगळ्यांचे ऑल इन वन फॉर व्ही आय या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका न्यू व्हिडिओसह. मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कम्प्युटर प्लस आपलं जे लॅपटॉप असतं, आपला जो पी सी असतो, त्याचं आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना डेस्कटॉप काय असतं, NVDA काय असतं, कम्प्युटरला टर्न ऑन कसं करायचं, त्याचसोबत कम्प्युटरला टर्न ऑफ कसं करायचं याबद्दल मी आपल्या सगळ्यांना माहिती देणार आहे. तर चला व्हिडिओ सुरू करूया. नक्कीच आपल्या सगळ्यांना आजच्या व्हिडिओमधून पण बरंच काही शिकायला मिळेल ही अपेक्षा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. व्हिडिओला सुरू करण्याच्या अगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये थोडंसं शेअर करा. धन्यवाद. तर चला बघूया आजचं ट्युटोरियल. तर मित्रमंडळींनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की आपले जे पी सी असतो, आपलं जे कम्प्युटर असतो, आपलं जे लॅपटॉप असतो, त्याच्यामध्ये सगळ्यात वरती एक बटन असते. ती बटन जी असते ती कॅप्सूलसारखी असते. ती कॅप्सूलची बटन जर आपण प्रेस केली तर त्याच्याने आपलं कम्प्युटर टर्न ऑन होते. तर बघूया, मी ते बटन आता सध्या माझ्या पी सी माझ्याजवळ आहे, तर मी ते बटन आता प्रेस करतो. तर ती बटन प्रेस केल्यानंतर माझं जे पी सी आहे ते ऑन होऊन जाणार. तर मी ते बटन प्रेस करत आहे. मी बटन प्रेस केलेली आहे. आपण एक बीप साऊंड ऐकलेला असेल, त्याच्याने आपल्याला ही अश्युरिटी झालेली आहे की आपलं जे पी सी आहे, आपलं जे लॅपटॉप आहे ते ऑन झालेलं आहे. तर सगळ्यात आधी जेव्हा आपण कम्प्युटरला टर्न ऑन करत असतो तेव्हा आपला फोकस ऑटोमॅटिकली डेस्कटॉपवर असतो. तर जर तुम्हाला कोणी विचारलं की डेस्कटॉप म्हणजे काय, तर आपण सांगू शकतो की लॅपटॉप टर्न ऑन केल्यानंतर जी पहिली स्क्रीन आपल्या सगळ्यांसमोर येते त्या स्क्रीनला आपण डेस्कटॉप असे म्हणतो. जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्ही असं त्याला प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. तर चला बघूया की डेस्कटॉपमध्ये काय असते. ओके, तर चला आपण सगळ्यात आधी आपला फोकस चेक करूया. माझं फोकस ऑटोमॅटिकली डेस्कटॉपवर आहे. आता ते डेस्कटॉप असं बोलणार नाही, तिथे ते याला ते टास्क बार असं अनाऊन्स करतं. तर मी इन्सर्ट प्लस टी करणार. इन्सर्ट प्लस टी आपण याच्यासाठी प्रेस करत असतो किंवा ज्या पण आयटमवर आपण सध्या आपला फोकस आहे त्या आपण कोणत्या आयटमवर आहोत, आपण कोणत्या आयटमवर आहोत ते चेक करण्यासाठी आपण टायटल चेक करत असतो. तर त्याच्यासाठी आपली कमांड असते इन्सर्ट प्लस टी. याच्यासाठी मी तुम्हाला कीबोर्ड ओरिएंटेशन जे असतं ते याचं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी देणार तुम्हाला की कीबोर्ड कसं आपण याचा वापर करायचा. क्षमा असावी. तर मी सगळ्यात आधी डेस्कटॉपवर माझा फोकस आहे. मी इथे अप ॲरो प्रेस करतो. इथे सांगत आहे बिल शीट 1 of 14. म्हणजे हे जे माझं डेस्कटॉप जे आयकन आहे याच्यामध्ये काय असतं की आपले जे फाईल्स असतात, आपले जे इम्पॉर्टंट जे ॲप्स असतात, आपण आपल्या फोनमध्ये जसे आपले ॲप्स असतात तसे कम्प्युटरमध्ये पण आपले बरेचसे काही ॲप्स असतात, काही आपल्या फाईल्स असतात, त्या आपण आपल्याप्रमाणे इथे ॲडजस्ट करून ठेवू शकतो. तर मी काही माझ्या फाईल्स जे आहेत ते डेस्कटॉपवर बनवून त्याचं आयकन ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे ते मला स्टार्टिंगमध्येच ते बिल शीट दिसत आहे. तर इथे मी बिल शीट नावाची मागे एक फाईल क्रिएट केली होती, त्याच्यामुळे तिथे डेस्कटॉपवर मला इथे शो करत आहे.
तर इथे सांगत आहे की 1 ऑफ 14 म्हणजे या डेस्कटॉपवर टोटल 14 आयटम इथे अवेलेबल आहेत. तर कोणकोणते आहेत आपण बघूया. सध्या मी अप ॲरो केलेला होता, त्याच्यानंतर मी खाली जाण्यासाठी मी प्रेस करणार डाऊन ॲरो. बिल शीट 1 ऑफ 14. थोडासा इकडे बॅकग्राऊंड नॉईज आहे, त्याबद्दल क्षमा असावी. सिक्युरिटी स्कॅन म्हणजे हे पण एक ॲप आहे. तर मी आताच तुम्हाला सांगितलं की इथे काही ॲप्स पण आहेत. त्याच्यानंतर इथे आपण पुन्हा डाऊन ॲरो करूया. रिसायकल बिन या सगळ्यांचे ॲप्सचे काम काय असतात, याचा वापर आपण कशासाठी करत असतो, हे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये मी आपल्या सगळ्यांना त्याबद्दल माहितीसुद्धा देणार. पण सध्या आपल्या सगळ्यांना हे नाही बघायचं आहे. सध्या आपल्या फक्त बघायचं आहे की आपल्याला किती आयटम इथे आहेत. तर हे तिसरं होतं रिसायकल बिन. त्याच्यानंतर आपण बघूया गुगल मीट, दिस पी सी, नेटवर्क, कंट्रोल पॅनल. आता इथे 8 नंबरवर येऊन इथे हे थांबून गेलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही जर नोटीस केलं असेल तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यामध्ये टोटल 14 आयटम आहे. पण इथे हे 8वर येऊन इथे अप ॲरो डाऊन ॲरोने जेव्हा मी प्रेस केलं तेव्हा इथे मी 8 नंबरवर कंट्रोल पॅनल ह्या ॲपवर येऊन मी इथे माझं थांबून गेलेलं आहे कर्सर. आता मी जर इथे डाऊन ॲरो करेल तर इथे काही पण बोलणार नाही. बघा इथे कुठल्या पण प्रकारचं माझं पी सी जे आहे ते काही अनाऊन्स नाही करत आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला नेक्स्ट आयटममध्ये जाण्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला पुन्हा फर्स्ट आयटमवर यावं लागेल. बिल शीटवर पुन्हा मी आलो जिथे माझा फर्स्ट आयटम होता. त्याच्यानंतर मी इथे प्रेस करणार राईट ॲरो, जेमिनाय गुगल. तर मी राईट ॲरो जेव्हा मी प्रेस केलं तर मला इथे जेमिनायचं ऑप्शन मिळून गेलं. याच्याने आपल्याला काय कळते की एका आयटममध्ये एका डेस्कटॉपचे जे आयकन असते ते एकाखाली एक व एकाच्या बाजूला एकाखाली एक केवळ 7 किंवा 8 ॲप्स आपण सांभाळून ठेवू शकतो. त्याच्यानंतर जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर आपल्याला फर्स्ट आयटमवर येऊन राईट ॲरो कराल तर आपल्याला नेक्स्ट ऑप्शन जे आहे ते दिसेल तिथे. तर सध्या माझा जेमिनायवर आहे. त्याच्यानंतर बघूया गुगल क्रोम आहे, यूट्यूब पण आहे, गुगल मेल, जीमेल आहे, डाउनलोडर नावाचं एक मी फोल्डर क्रिएट केलेलं होतं इथे मागच्या वेळेस, तर ते पण इथे आहे, आणि नेटवर्क 6 ऑफ 14 म्हणजे इकडे 8 आहे आणि इकडे 6 आहे. आय होप की तुम्हाला समजलं असेल की मला काय म्हणायचं आहे. तर हेच आहे डेस्कटॉप. यामध्ये आपण बरेचसे आपले जे मेन ॲप्स असतात जे मायक्रोसॉफ्टद्वारे आपल्याला दिले जातात ते सगळे डेस्कटॉपवर राहत असतात. तर नेक्स्ट आपण वळूया NVDA. तर NVDA काय असतं आणि त्याच्या ब्लाइंडसाठी काय यूज असतो, काय त्याचं महत्त्व असतं. तर आतापर्यंत जे सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही जे ऐकलेले आहेत, जे सगळे आपण इन्स्ट्रक्शन्स जे आपण ऐकलेले आहेत, जे पण आपण आतापर्यंत फॉलो करत गेलेलो आहोत, ते कोणाच्या मदतीने केलेलं आहे? NVDAच्या मदतीने, म्हणजे नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस. हे एका व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी म्हणजे एखाद्या ब्लाइंड व्यक्तीसाठी फार आवश्यक हा सॉफ्टवेअर आहे, जो मी आपल्या पी सीमध्ये वापर करत असतो आणि बरेचसे विद्यार्थी आणि बरेचसे आपले अंधबांधव ह्या सॉफ्टवेअरचा उपयोग करत असतात. तसं बघितलं तर 2 मुख्य सॉफ्टवेअर असतात याकरिता. एक असतो जॉज आणि एक असतो NVDA. तर जॉज हा जो असतो तो पेड असतो आणि NVDA जो असतो तो फ्री ऑफ कॉस्ट असतो. तर मी माझ्या पी सीमध्ये NVDA इन्स्टॉल केलेला आहे. तर NVDAच्या माध्यमातून आपल्याला हे सगळे इन्स्ट्रक्शन्स मिळतात. त्याच्या थ्रूच आपण आपल्या लॅपटॉपला किंवा पी सीला आपण ऑपरेट करू शकतो. तर आय होप की तुम्हाला समजलेलं असेल की NVDA काय असतं. जसं तुम्ही याला असं समजू शकता की जसं आपला फोनचा जसं टॉपबॅक असतो, आपल्या स्क्रीनवर जे पण लिहिलेलं आहे ते सगळं आपल्याला तो रीड आउट करून दाखवतो. सेम काम तसं NVDAचं असतं. जे पण आपल्या स्क्रीनवर लिहिलेलं असतं, जे पण आपल्याला आयटम तिथे दिसत असतात ते सगळे NVDAचं NVDA जे आहे ते आपल्यासाठी तो रीड करून आपल्याला सांगतो तिथे. तर याचा फुल फॉर्म आहे NVDAचा नॉन व्हिज्युअल डेस्कटॉप ॲक्सेस. लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. तर आय होप की तुम्हाला समजलेलं असेल की NVDA काय असतं. तर आता आपण बघूया की कम्प्युटरला शट डाऊन कसं करायचं हे आपण बघूया.
तर याच्यासाठी मी प्रेस करणार अल्टर प्लस ऑल्ट प्लस F4. आता तुम्हाला हे इतकं छान प्रकारे क्लिअर नाही होणार, कारण मी कीबोर्ड ओरिएंटेशनच्या व्हिडिओज सध्या मी नाही बनवलेला आहे, पण नेक्स्ट व्हिडिओ मी कीबोर्ड ओरिएंटेशनबद्दलच बनवणार. तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखी छान पद्धतीने कीबोर्ड ओरिएंटेशन समजून जाणार. पण ज्यांना थोडाफार आयडिया असेल ते समजू शकतात की अल्टर ऑल्ट प्लस F4 केल्याने आपल्याला इथे काही ऑप्शन दिसतात. तर आपण बघूया. मी प्रेस करतो ऑल्ट प्लस F4, म्हणजे ऑल्ट बटन दाबून ठेवतो त्यासोबत मी प्रेस करतो F4. Shut down Windows dialog closes all apps and turns off the PC. What do you want the computer to do? Combo box shut down collapse Alt plus W. मी ज्या वेळेस ऑल्ट प्लस F4 प्रेस केलं त्यावेळेस मला काही इथे ऑप्शन्स आले. माझं कम्प्युटर म्हणत आहे व्हॉट कॅन यू डू. व्हॉट कॅन यू डू मतलब आप क्या चाहते की आप क्या करना चाहते, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे असं आपल्याला कम्प्युटर विचारत आहे. तर इथे आपल्यासमोर काही ऑप्शन्स ओपन झालेले आहेत. मी तुम्हाला डाऊन ॲरो प्लस अप ॲरोनी इथे दाखवतो तुम्हाला. बघा तुम्ही. स्लीप जर आपण केलं, Sign out. Switch user. इथे काही ऑप्शन नाही. फर्स्ट आहे स्विच युजर, तर त्याचं आपल्याला तेवढी आवश्यकता नाही सध्या. ह्या ऑप्शनला आपण नंतर बघू कधीतरी. Sign out. साइन आउट म्हणजे जे मेल आय डी आपण इथे साइन आउट केलेले आहे ते सगळं साइन आउट आपण या ऑप्शनच्या मदतीने करू शकतो. पुन्हा डाऊन ॲरो प्रेस करणार. Sleep. स्लीपचं ऑप्शन आपल्याला मिळालेलं आहे. तर जर स्लीपवर मी जर एंटर करून दिला तर हा म्हणजे पी सी जे आहे ते पूर्ण शटडाऊन नाही होणार, पण स्लीप मोडवर तो चालला जाणार. म्हणजे त्याच्यानंतर आपण त्याला उपयोग नाही करू शकू. जेव्हापर्यंत त्याला आपण दुसरी कमांड नाही देऊ तेव्हापर्यंत तो ऑन नाही होणार. कम्प्युटर पूर्ण ऑफ नाही होणार, पण टेम्पररी जे आहे ते स्क्रीन जी असते ती ऑफ होऊन जाणार, बंद होऊन जाणार. त्याच्यानंतर पुन्हा डाऊन ॲरो करूया. शटडाऊनवर जर आपण एंटर केलं तर आपला पी सी जे आहे ते टर्न ऑफ होऊन जाणार. त्याच्यानंतर बघूया आणखी कोणता ऑप्शन आहे का. रिस्टार्ट. जसं आपण रिस्टार्ट केल्यानंतर आपला कम्प्युटर जे आहे, आपला पी सी जे आहे ते पुन्हा बंद होऊन पुन्हा सुरू होऊन जाणार. जसं आपण फोन बऱ्याचदा आपला रिस्टार्ट करत असतो, तर त्याच वेळेस तर तसंच इथे पण रिस्टार्टचं ऑप्शन दिलेलं आहे. तर आपल्याला सध्या शटडाऊनच करायचं आहे. तर मी इथे पुन्हा एकदा अप ॲरो प्रेस करणार आणि शटडाऊनवर येणार. शटडाऊनवर मी आलेलो आहे. इथे मी एंटर करणार. Secure desktop. Desktop window. ओके. तर इथे आपल्याला पी सी जे आहे ते बंद झालेलं आहे. जसं मी शटडाऊनवर एंटर केलं तसंच इथे माझा पी सी जे आहे ते बंद झालेलं आहे. आय होप की आज थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे, त्याबद्दल क्षमा असावी. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बरंच काही शिकायला मिळालं असेल. याच अपेक्षेसोबत आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा आपल्या सगळ्यांशी भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत नमस्कार.